नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन यांच्यामार्फत टंकलेखक, लिपिक टंकलेखक आणि कर सहाय्यक या संवर्गाच्या पदासंबंधीची जी महत्त्वाची माहिती अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यानुसार प्रसिद्धीपत्रक पाहू शकता. लिपिक टंकलेखक व कर सहाय्यक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांच्या प्रमाणाबाबत जे महत्त्वाचं प्रसिद्धीपत्रक आहे त्यानुसार महाराष्ट्र गटक सेवा मुख्य परीक्षा 2023 या स्पर्धा परीक्षेतून भरावाच्या लिपिक टंकलेखक आणि कर सहाय्यक या संवर्गांच्या टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांचे प्रमाण एकाच 3 वरून एकाच 5 करण्याबाबत आयोगाकडे मोठ्या प्रमाणात उमेदवारांची अभिवेदने प्राप्त झाली होती. आता या संदर्भात उमेदवारांना अवगत करण्यात येते की आयोगामार्फत प्रस्तुत संवर्गांकरता दिनांक 13 ऑक्टोबर 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या महाराष्ट्र गटक सेवा मुख्य परीक्षा 2023 च्या जाहिरातीतील मुद्दा क्रमांक मध्ये भरावाच्या एकूण पदापैकी प्रत्येक आरक्षित उपवर्गासाठी सुमारे 3 पट उमेदवार टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी उपलब्ध होतील. अशा रीतीने गुणांची किमान सीमारेषा कट ऑफ लाईन निश्चित करण्यात येईल अशी तरतूद आहे. या तरतुदीमध्ये आता मुख्य परीक्षेच्या नंतर टप्प्यावर कोणतेही बदल करणे शक्य होणार नाही. तर यासंबंधीची महत्त्वाची अपडेट आहे. लिपिक टंकलेखक आणि कर सहाय्य संवर्गाच्या जे कौशल्य चाचणीसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवाराबाबत जी नवीन तरतूद करण्यासाठीची अभिवेदने प्राप्त झाली होती ती जी तरतूद आहे ती सेम ठेवण्यात आलेली आहे. एकाच 3 याबद्दल ठेवण्यात आलेली आहे. यानुसार याच्या अगोदरचं जे जुनं प्रसिद्धीपत्रक आहे 10 ऑक्टोबरमध्ये यानुसार पाहू शकता जी टंकलेख टायपिंग टेस्ट आहे यासाठी जी महत्त्वाची माहिती देण्यात आलेली होती नियमांसंबंधीची. यानुसार सेवा प्रवेश नियमानुसार टंकलेखन प्रमाणपत्र आवश्यक असलेल्या परीक्षांकरता टंकलेखन कौशल्य चाचणीबाबत यानुसार आयोगाचे जे प्रसिद्धीपत्रक आहे यानुसार पाहू शकता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित लिपिक टंकलेखक तसेच कर सहाय्यक या टंकलेखन अर्हता आवश्यक असलेल्या संवर्गांच्या परीक्षांकरता टंकलेखन कौशल्य चाचणी टायपिंग स्किल टेस्ट लागू करण्यात आली आहे. आता या संबंधात संबंधित संवर्गाच्या सेवा प्रवेश नियमातील तरतुदी व इतर बाबींचा साकल्याने विचार करून आयोगाकडून पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आलेले आहेत. 10 ऑक्टोबर 2023 रोजी हे निर्णय घेण्यात आलेले आहेत. यानुसार पाहू शकता लिपिक टंकलेखक तसेच कर सहाय्यक या संवर्गातील पदभरतीकरता संगणक प्रणालीवर आधारित टंकलेखन कौशल्य चाचणी घेण्यात येईल. आता याच्यामध्ये टंकलेखन कौशल्य चाचणी केवळ क्वालिफाईंग स्वरूपाची असेल. त्याच्यानंतर लेखी परीक्षेच्या निकालाच्या आधारे संबंधित संवर्गाच्या भरावाच्या पदांच्या 3 पट उमेदवार टंकलेखन कौशल्य चाचणीकरता पात्र ठरवण्यात येतील. यानंतर लिपिक टंकलेखक संवर्गाकरता मुख्य परीक्षेस अर्ज करतेवेळी उमेदवारांना मराठी, इंग्रजी किंवा टंकलेखन कौशल्य चाचणीपैकी कोणतीही एक टंकलेखन कौशल्य चाचणी निवडता येईल. उमेदवाराने निवड केलेल्या मराठी किंवा इंग्रजी टंकलेखनाची कौशल्य चाचणी आयोगातर्फे घेण्यात येईल व त्या चाचणीमध्ये अर्हताकारी पात्र क्वालिफाईंग ठरणे आवश्यक आहे. तसेच कर सहाय्यक संवर्गाकरता उमेदवारांना मराठी व इंग्रजी या दोन्ही कौशल्य चाचणीमध्ये क्वालिफाईंग ठरणे आवश्यक आहे. यासाठी टंकलेखन कौशल्य चाचणीचा तपशील देण्यात आलेला आहे. त्यानुसार चाचणीकरता पात्र करावयाच्या उमेदवारांची संख्या भरावयाच्या पदाच्या 3 पट यानुसार निकष आहे. यानुसार हा जो निकष आहे तो सेम ठेवण्यात आलेला आहे. टंकलेखन कौशल्य चाचणीचे स्वरूप आहे लिपिक टंकलेखक आणि कर सहाय्यक. याच्या लिपिक टंकलेखकमध्ये मराठी किंवा इंग्रजी अर्हताखाली क्वालिफाईंग आहे आणि कर सहाय्यकसाठी दोन्ही भाषेत क्वालिफाईंग आहे. चाचणीचे निकष पाहू शकता. टंकलेखन याच्यामध्ये इंग्रजीसाठी 40 शब्द प्रति मिनिट, मराठीसाठी 30 शब्द प्रति मिनिट. याच्यामध्ये वेळ आहे 10 मिनिटांचा प्रत्येकी. त्रुटी मोजण्याची पद्धत जी आहे मराठीसाठी 1500 KD डिप्रेशन आहे, इंग्रजीसाठी 2000 KD डिप्रेशन आहे. पात्रतेसाठीची मर्यादा आहे अराखीवसाठी 60% आणि मागासवर्ग आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 10% अशा पद्धतीने. त्यानुसार शासन निर्णय क्रमांकानुसार माजी सैनिक उमेदवारांना गटक संवर्गातील पदावर नियुक्ती मिळाल्यास टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षाचा कालावधी 2 संधी अनुज्ञेय असल्यामुळे माजी सैनिक आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांना टंकलेखन चाचणी अनिवार्य नाही आहे. त्याचबरोबर अपंगांसाठी सुद्धा ही चाचणी अनिवार्य नसणार आहे. अशा पद्धतीने ही डिटेलमध्ये माहिती आहे. टंकलेखन कौशल्य चाचणी इतर सूचना याच्यामध्ये चेक केले जाऊ शकतात. अशा पद्धतीने ही जी नवीन अपडेट आहे त्यानुसार जी बदल होता
तो बदल सुचवण्यात आलेला होता. उमेदवारांच्या प्रमाणाबाबत तो सेम ठेवण्यात आलेला आहे, एकाच 3च ठेवण्यात आलेला आहे. याबाबतची महत्त्वाची अपडेट आहे. लिपिक, टंकलेखक आणि कर सहाय्यक संवर्गाच्या परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी जी कौशल्य चाचणी आहे, टंकलेखन कौशल्य चाचणी याबाबतची, तर यानुसार याची जुनी PDF आहे. यानुसार 10 ऑक्टोबर 2023 रोजी जाहीर करण्यात आलेले जे नवीन नियम आहेत परीक्षेसाठी कौशल्य चाचणीची आहे, अनिवार्य असणार आहे आणि त्या पद्धतीने ती कशा पद्धतीने घेण्यात येणार आहे याबद्दलची माहिती सुद्धा याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. परीक्षेचे निकष आहेत, त्याच्यानंतर काय काय त्याच्यामध्ये टेस्टमध्ये म्हणजे कौशल्य चाचणीमध्ये घेण्यात येईल यासंबंधीची माहिती देण्यात आलेली आहे. दोन्ही PDFची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहेत, तुम्ही डाउनलोड करून चेक करू शकता डिटेलमध्ये. अशा पद्धतीने ही डिटेलमध्ये माहिती आहे. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी आमच्या नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.